त्यामुळे समजा वेळेला सोबत चला. वेळ तुम्हाला तुमच्या यशापर्यंत प्रवेश घेऊन जाईल. तर मॅच कडे जाऊया. आता मात्र पूर्वी वर्सेस खापरेवाडीचा संघ आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो साई आणि सुंदर खरा क्षेत्ररक्षण होते. इथे मात्र 3 धावा. निश्चित तिथे 2 धावा पूर्ण करतो आणि सतत खट्टेवर जातो 2 धावणीची. ते खापरेवाडी संघाचं. आता मात्र पुन्हा एकदा साईल मारा करतो. सुंदर वरच्या दिशेने मारला चेंडू. धाव पुढे दुसरा धावेचा प्रयत्न आणि त्याला त्या धावबाच्या स्वरूपात तरी मात्र वाद होते. 2 धावेने धावसंख्या वाढते. 4 धावा. पुन्हा एकदा साईल मारा करतोय तो बत्तीसाठी. सुंदर समोरच्या दिशेने मारला चेंडू. खरा क्षेत्ररक्षण म्हणतो. 2 धावा पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि निश्चितरित्या 3 धावा पुढे करतोय तो 32. 3 धावेने धाव संख्येमध्ये होते 7 धावा. चला ओमशाही सावडे आणि केदारनाथ सावडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. मला साईल मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. बॉलटी सहित यायचंय दोन्ही सुंदर आहे का नाही. साईल मारा करतोय. सुंदर असं सोबतच्या दिशेने मारला चेंडू आहे. मात्र सुंदर झेल टिपला जातोय. काही झेल टिपलाय. गडी मात्र बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय तो कापरेवाडी संघाला. धाव संख्येमध्ये सुरेल 7 धावे रडते. पुन्हा एकदा साईल मारा करतोय. सुंदर खेळ टिपलाय. पुन्हा एकदा खेळ बाद होतोय. काही गोलंदाजी करतो साईल. त्याचप्रमाणे सुंदर क्षेत्ररक्षण होतोय ते पूर्वी संघाकडे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येतो साईल. धावसंख्या मात्र सुरेल 7 धावेवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. साईल मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. भावेश साईल आपल्या संघासाठी किती विचारित. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायचे तर 2 धाव पुढे 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि निश्चित 3 धावा पूर्ण करतोय. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या वाढते. 10 धावा 9 धावा. धावसंख्या 2 आहेत. आपल्याला 2 धावा आहे. या 2 धावेने 9 धावेने पोहोचतो आणि 7 चेंडूने 10 धावांचा बदला करायचा आहे. सामन्यात सुरुवात होते. पुन्हा समोरच्या दिशेने मारा. पहिला धक्का बसतो तो रेणू संघाला. आता मात्र नाही फलत होतो साई. पुन्हा एकदा सामने भरती मात्र गोलंदाजी करतो. सुंदर खराब क्षेत्ररक्षण होतं मात्र मात्र सर्व जबाबदारी पंचायतच्या खात्यावरती आणि त्याला तो बाद होतो. धावच्या स्वरूपात 1 धावेने धावसंख्या वाढते. एकच सगळं बसली गरज होतो 1 धावेने. सनी मात्र बाद होतो. नवीन फलंदाज मैदानात येतो आहे. 10 धावांचा बदला करायचा आहे. म्हटलं तर सोपं नाही, म्हटलं तर अवघड आव्हान आहे. ते पूर्वी लोकसंघासमोर सुंदर गोलंदाजी करतो तो बत्ती.
मागच्या मॅचचे सुद्धा बत्तीनं समोरच्या संघासमोर रोबोट समोरच्या संघाला आणि आपला संघ विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता आणि इतर बत्ती सर्वात एका धावेकडे एका धावेने धावसंख्येवरती 2 धावा 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे अजून सुद्धा चिपळूण संघाला. पुन्हा एकदा साई मात्र आजच्या दिशेने मारते घेतो सुंदर चित्रक्षण होतं मात्र धावाच्या स्वरूपात साईल मात्र बाद होते 2 धावेने धावसंख्या वाढते 4 धावा 4 धावा अजून सुद्धा 6 धावांची गरज आहे ती पूर्वी संघाला. आता मात्र पूर्वी संघाचा संघ नाही पण या मात्र मैत्रिणी घेतोय. किती पाहिजे किती पुन्हा एकदा बंटी मात्र मारा होते 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. सुंदरचं मारलं चेंडू आणि इथे मात्र झेल मात्र चुकते खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि इथे मध्ये धावण्याच्या सोबत बाद होते आणि 2 धावा 2 धावेने धावसंख्या होते 6 धावेने होते. आता मध्ये 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे ती पूर्वी संघाला. पुन्हा एकदा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बंटी मात्र मारा करतो आज सुंदर आणि इथे मात्र संघ विजय आणि पार्वत दोन्ही संघाच्या मनाच्या वतीने हार्दिक स्वागत.